अजिबात काम काही नाही करत. कुठली बिछाना टाकायचा, बिछाना तुम्हाला टाकायला लागतो. आणि मुलीला झोपव. मुलीला झोपव. हे बाबा करतात घरी काम. या एका वाक्यावरती बाबांनी मगासपासून किती खरं बोलले हे सगळ्यांना. डायरीमध्ये प्रपोज केलं होतं आय लव्ह यू म्हणून. असं डायरेक्ट लिहिलं होतं. मी पण रिप्लाय दिलं त्यांना त्याच डायरीत. आणि आमचं असं ठरलं की काय असेल ते आपण लिहून एकमेकांना विचारू आणि उत्तर मिळालं की ते फाडून टाकूया. अशाने ती डायरी अजूनही जपून मी ठेवलेली आहे. पण पानं आहेत का? पानं नाही आहेत त्याच्यात. पण तुम्हाला विचारलं तेव्हा कुठे विचारलं होतं ते? 3रा आणि 4था माळ्याचा जो मजला आहे, जे पायऱ्या आहेत, तिथे आम्ही भेटायचो. तुम्हाला कळायचं कसं ते आता वरती येत आहेत ते मित्राकडे? त्यावेळेस ना ते एक आवाज करायचे. कसं दाखवावं? त्याच्यानंतर कुठे कुठे जायला लागला? नाही कुठेच नाही गेलो. कुठेच नाही. कसं शक्य आहे? चेहऱ्यावर ते फक्त पायऱ्यांवरतीच भेटायला यायचे तेव्हा. पायऱ्यांवर. मामाकडे गेलो वगैरे. मग मामाच्या मुलीला सांगितलं मी बोललो तुझी मैत्रीण छान दिसते वगैरे म्हणून. अरे मामाच्या मुलीला तुम्ही दर्शनासाठी गेले होते ना तिकडे? जाऊन आलो नंतर मी त्या साईडला. मला एक सांगा, तुम्ही एकदा बोलायला सुरुवात केली की थांबतच नाही ना? मग माझं पूर्ण बोलणं कसं कळेल तुम्हाला बोलण्या? बरोबर. तुमचं जेव्हा प्रेम सुरू होतं तेव्हा घरच्यांना कळलं होतं? अंदाज आला होता? सांगितलेलं. मग तेच सांगते ना मी. हा सांग सुरू परत. ओके. कुठल्या शाळेत? अलिबागलाच. अलिबागची शाळा? अलिबाग. कुठली? नारंगी. मग राहायला कुठे होता तुम्ही? अलिबागलाच होते. कुठे? नारंगीला. नारंगीला. कोण कोण होतं तिकडे? आई वडील भाऊ बहीण सगळे फॅमिली. सगळे तिकडे. मग नारंगीच तुमचं बालपण माझा आहे? जन्म नारंगीच आहे. बरोबर. आई बाबा काय करायचे? आई बाबा शेतकरी. शेतकरी. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण चुनाभट्टी मधलं. चुनाभट्टीत कुठे? या इथे चुनाभट्टीमध्ये असते का? इथेच. हो. शाळा? शाळा आपली विद्याविकास हायस्कूल. कसं गेलं बालपण? छान गेलं मस्तपैकी. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील मिल कामगार होते. आई हाऊसवाईफ होती वगैरे. नंतर मी पण मिल कामगार झालो म्हणून वगैरे. अच्छा. गाव कुठलं? गाव आईचा आमचा आम्हाला मी मुंबईकर आम्ही. आईचं आमचा गाव आहे अलिबाग वगैरे. मग ओळख कुठे झाली? ओळख यांचे मामा माझ्या शेजारच्या गावचे ना, मग हे सुट्टीला मामाकडे यायचे. एक मिनिट. काय हो मामाकडे कुठे जायचं तुम्ही? मामाकडेच जायचो. कुठे मामाकडे? नारंगीला. मग काय व्हायचं? काय नाही आम्ही सुट्टीला असायचो गणपतीला दिवाळीला मामाकडे जायचो वगैरे. हा. मग नंतर माझ्या मामाच्या मुलीची मैत्रीण होती वगैरे. बर. मामाच्या मुलीची मैत्रीण होती. मग तिकडे भेटणं बोलणं बिलणं आमचं चालायचं वगैरे. काय कसं काय वगैरे. तुम्ही वाट बघायची सुट्टीची? नाही सुरुवातीला म्हणजे यांच्या मामाची मुलगी माझी खास एकदम फ्रेंड होती ना, मग मी यांच्या मामाकडे नेहमी जायचे आणि यांच्याबरोबर काय सुरुवातीला माझी ओळख नव्हती. म्हणजे आईंबरोबर यांच्या बहिणीबरोबर वगैरे खूप ओळख होती. पण मी जास्त मुलांबरोबर बोलायची नाही ना, त्यामुळे म्हणजे यांच्याकडे कधी असं लक्ष नाही दिलं. असं बरं केलं नाही लक्ष दिलं. आणि मग नंतर असंच हे सुट्टीला यायचे. मग मे महिन्यात एकदा आलेले तेव्हा सर्व यांची फॅमिली मामाची मुलं वगैरे मावशांची मुलं सगळी ऑल फॅमिली माझ्या घरी आलेले. तर मग यांचे आई बाबा माझ्या आई बाबांवर गप्पा वगैरे मारत बसते. मग मी यांना सगळं आमच्या आंब्यांची बाग वगैरे दाखवली. तुम्ही यांना आंब्याची बाग दाखवली? सगळ्यांना म्हणजे आम्ही पण त्यांच्या जोडीदार होतो सगळे. अच्छा अच्छा. पण मनात काय विषय? यांना आंबे वगैरे खायला दिले. नंतर मग हे लोक परत घरी गेले. पुन्हा दुसऱ्या दिवशी आले. हे नाही सर्व यांचे मामाची मुलं मावशींची मुलं वगैरे. मग आमच्या तिथे एक भुवनेश्वर मंदिर म्हणजे जागृत मंदिर आहे, तिथे सगळ्यांना मी घेऊन गेले. मग पुन्हा ते मंदिर वगैरे दाखवलं. तुम्ही गावात कोणी आलं की देवळात घेऊन जाता काय? हो सर्व आमच्याकडे कोणी येईल ना तो भुवनेश्वरच्या मंदिरात गेलाच नाही पाहिजे. मग तुम्ही त्यांना घेऊन गेले? हा. नंतर मग दर्शन वगैरे झालं. मग माझ्या घरी चहा पाणी वगैरे झालं. मग हे पुन्हा ह्यांच्या मामाकडे गेले. पुढे काय झालं? थांबा ना. पुढे काय झालं त्यांना विचार. मामाकडे गेलो वगैरे. मग मामाच्या मुलीला सांगितलं मी बोललो तुझी मैत्रीण छान दिसते वगैरे म्हणून. तुम्ही? हो. मामाच्या मुलीला सांगितलं मी. अरे मामाच्या मुलीला तुम्ही दर्शनासाठी गेले होते ना तिकडे? जाऊन आलो नंतर मी त्या साईडला. 3-4 दिवसांनी सुट्टीमध्ये आम्ही 5-6 दिवस 8-10 दिवस सुट्टीला आम्ही गावी राहतो. मग मामाच्या मुलीची काय प्रतिक्रिया होती? ती बोलली छान आहे माझी मैत्रीण आहे छान आहे सगळे व्यवस्थित पण आहे वगैरे. मग तिला बोल तू विचार तिला जाऊन म्हणून. अरे वा. तुम्ही नाही तुम्हाला नाही डेअरिंग? माझी डेअरिंग नाही झाली. का हो? तिची खास होती माझ्या मामाच्या मुलीची मैत्रीण खास होती म्हणून तिला कामाला लावलं. तिला सांगितलं मी. आणि मग काय निरोप आल्यावर काय झालं? मग मी परत यांच्या मामाकडे गेले ना. मग तिने मला असं बाजूला नेऊन विचारलं की आमचा शेखर भाई तुला आवडतो का? तर मी म्हटलं आवडतो म्हणजे असं
क्लिक नाही झालं की प्रेम वगैरे असं काही एवढं नाही, नाही, नाही. तर मी म्हटलं हा छान आहे स्वभावानी, शांत वगैरे, म्हणजे प्रेम वगैरे असं काय तेव्हा मनात म्हणजे विचारच आले नाही, होते. नाही. पण म्हणजे आवडतो वगैरे असं एवढं काही नाही नाही. आवडत नव्हता तो उगाच काय सांगायचं आवडतो म्हणून. हा, तर मग तिने यांना सांगितलं की हा ती तुला छान म्हणाली. मग यांना वाटलं की मग हा हे लागले कामाला लगेच. हो ना, काय हो तुम्ही लगेच आंब्याच्या झाडावर. हो ना, काय झालं सांगा नंतर. आमचं बोलणं चालू झालं, काय कशी आहे, असं आहे तसं आहे, हे आहे ते आहे वगैरे. आम्ही सगळे यांनी ग्रुपनीच जायचो, कुठे गेलो तर आम्ही फिरायला ग्रुपनीच जायचो त्यावेळेला. म्हणजे एकटे कधी आम्ही असं गेलोच नव्हतो वगैरे. मग तर जास्त बोलायला नाही भेटायचं वगैरे. तुमच्याकडे कसं काय हो? सांगलीतच प्रॉपर पहिल्यापासून शाळा कुठली? चांगले स्कूल. कुठे भेटलात तुम्ही? आम्ही नेसरीतच भेटलो. कसं काय हो? तिथं मित्राचं एक दुकान होतं, शॉप वाटलेलं आहे. हा, त्या टायमाला तिथं जाईल. तुम्ही राहायला सांगलीला, इथून 4 तासावर नेसरी. नेसरी इकडनं तिकडच्या दुकानात तुमचं काय होतं? काही नाही, कारण मित्राचे मामा तिथे राहिला होते. हा, मग ते दुकान तिथं त्यानं चालू केलं. मित्राने. मग तुम्ही तिकडे कशाला गेले? इलेक्ट्रॉनिक्स मी करत होतो ना, हा, मग मग त्यामुळे मदतीसाठी गेलो. थांबा, काय झालं हो नेमकं? तिथं मदतीसाठी आले त्याने. हा, मग काय असंच की असंच की? घर इथं, शॉप तिथं, असं समोरच होतं ना. हा, मग हे बघत होते. तुमच्याकडे. पण हे तुमच्याकडे बघतायत हे तुम्हाला कसं कळलं? कळते की कसं कळतंय? कसं कळते म्हणजे आता कोण माणूस आपल्याकडे बघायला लागलं हे तिरका नजरेनं असं कळते. ते सरळ नजरेने बघत होते का तिरक्या नजरेने? तिरक्या मी सरळ नजरेनं नजरेने बघत होतो. हा, सरळ नजरेने. त्या वहिनी म्हणतात तिरक्या नजरेने. तिरक्या नजरेने बघितलं तर कोण पसंतच करणार नाही. पण म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे बघत होता बघत होतो. त्या मित्राच्या दुकानात जाऊन? दुकानात जाऊन नाही, दुकानातच होतो मी. दुकानातच होता. ये जा तिथूनच जात होते ना शाळेला वगैरे, हा, मग रस्त्यावरच होतं ना दुकान. मग ते तुम्हाला बघायचे हो, आणि तुम्ही त्यांना बघायचे. नंतर सुरुवातीला का नाही, सुरुवातीला नाही. मग पुढे काय झालं? पुढे काय नाही, असंच मग हे प्रपोज केले. हे प्रपोज केले? हो, त्यांनी पहिला केलं, मी कुठे नाही हो? सुरुवात केली. तुम्ही नाही सुरुवात केली. काय झालं आता सांगा तुम्ही नेमकं. आम्ही काय झालं, मसनाई मंदिर आहे तिथं. हा, मंदिरात जात होती तेव्हा मी पण जात होतो. मग त्या टायमाला विचारलं. मग पुढे काय झालं? काय नाही, तिथून बोलणं चालू झालं थोडंफार. पण तुम्हाला ह्यानी प्रपोज करणार याचा अंदाज आला होता? होय. हो, कसा काय हो? मी शाळेला जात असत तर पाठीमागून येत होते, मग कळतेच की पाठीमागं कोण आहे ते. पण मी बार पळत जायचे. ह, शाळेत? हो, शाळेत. कितवीत होता तेव्हा तुम्ही? माझी 8वी झाली. 8वी झाली होती. हो, आणि तुम्ही या 8वीत झाली असताना माझी 10वी झाली. तुमची 10वी झाली. मग प्रपोज केल्यावर तुमची काय रिॲक्शन होती? काहीच नाही बोललो, पळत आलो. पण हे किती दिवस सुरू होतं हे तुमचं? सुरू एक 2-3 वर्ष होतं. त्यानंतर ते सांगलीला चालले. 2 वर्ष नव्हती तिथं. नाही, पण तुम्ही हो म्हटलं होतं त्यांना? नाहीच, होकार दिलाच नाही? नाही. आई पप्पांच्या संमतीनंच काय असेल ते होऊ दे, मी यांना म्हणायची. पण म्हणजे तुम्ही जर लग्न करणार असाल तर पप्पांना विचारा. पण मग तुम्हाला होकार दिलाच नाही त्यांनी? लग्न झाल्यावरच. हे प्रेम कसलं आहे मग? काय आहे? वेगळंच आहे काय ते? देवळात तुम्ही प्रपोज तर केलेलं होतं? केलेलं होतं. हो की नाही? पण तेव्हा त्यांनी नाही काय? नाही किंवा हो असा शब्दच बोलला नव्हता. नाही. पण तुम्हाला विश्वास होता विश्वास कधीतरी होता. होईल लग्न होणार हे याची खात्री होती. पण मला सांगा, मग तुम्ही तिथे होकार न मिळाल्यामुळे किती वेळा प्रपोज केलं त्यांना? तरी 100 वेळा तर केला असेल, म्हणजे अंदाजे. त्याशी जास्त वेळाच केलाय. हा, तरी 100 वेळा माझ्या हिशोबाने. काय हो? हो, आणि तुम्ही 100 वेळा पळून जायचे? तेवढ्यासाठी हो ना. गणपतपुळ्याला मी साकडं पण घातलं होतं. गणपतीपुळ्याला जाऊन देवाला नवस पण केला होता. अरे वा. 11 फेऱ्या काढेन म्हणून एका दिवसात. मग कारण 4 किलोमीटरचा तो एरिया आहे ना गणपतपुळ्याचा राऊंड. मग फायनली होकार कसा झाला? होकार म्हणजे नंतर मग मला आवडायला लागले सोडा ते. मग हे आवडायला लागले की सोडा आवडायला लागला? नाही, आवडायला लागले मला. म्हणजे अच्छा. मनात ठरवलं की म्हणजे होईल तर यांच्याच बरोबर? हा. अच्छा. पण मी एकच अट घातलेली की माझ्या आई बाबांना तुम्ही विचार. मग हे आले विचारायला? नाहीच. पण मग घरी कळलं होतं हे? हो, काय नाही. कसं कळलं? कोणतरी सांगितलं असणार. काय सांगितलं? सांगितलं असणार, वैशाली त्या मला बरोबर बोललेलं कुणीतरी पाहिलं. अच्छा. मग ते येऊन सांगितले. मग त्यानंतर कळालं पप्पांना. मग कळल्यावर काय रिॲक्शन? कळल्यावर घरी टेन्शन होतं. पप्पांनी काय मारलं नाही, आईनंच मारले. पण पप्पा माझे खूप समजूतदार आहेत. म्हणजे असं ह्या वयात व्हायचंच हा त्यांचा विचार होता. मग आता मला टेन्शन याचं यायला लागलं. मग लग्नापर्यंत कसा काय गेला विषय? लग्नापर्यंत म्हणजे मला ह्यांचं बॅकग्राऊंड पाठीमागचं काहीच माहित नव्हतं. कधी बघितलं नाही, सांगलेलं कधी म्हणजे विषयच नव्हता.
पण या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य? कोण सांगितलं? त्यांची रिॲक्शन. रिॲक्शन मुलाची यायची आधी सासऱ्यांची आली. करून काय गोड रिॲक्शन आली आहे. बाबा नमस्कार. काय उत्तर ठेवू नका, कळलं सगळं. ह्यो स्वेटर तुझ्याकडे ठेव. का? अगं आज आज्याला द्यायचंय, पण माझ्याकडे नको. कोणी बघितला तर लई घोळ होईल. घे. एका कंपनीशी मी ऑलरेडी अप्रोच केलेला आहे. हो का सर? कोणती कंपनी आहे? कोणती? स्पाइस अँड मोर कंपनी. सर खूप मोठी कंपनी आहे सर ती. मग त्यांचा टर्नओव्हर लास्ट इयर खूप मोठा होता सर. राधिका आणि टीमला आणखीन एक कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. हो, हो, स्पाइस अँड मोर कंपनीचं. उद्याच कॉन्टॅक्ट करतो आणि बघतो. ओ जोंधळे, डाळतं सटकलं तर उद्या दारात पोलीस घेऊन येईन. त्या पेपरात जाहिरातच देतो फसवेगिरीची. नाही तुमच्या घराण्याची उरली सुरली इज्जत काढली तर नाव सांगणार नाही.